DRG Kids. गोष्ट राजकुमार. रामनगर गावात किशन नावाचा एक छोटासा मुलगा आपल्या काका शंकर आणि काकी सुनैना बरोबर राहत होता. काका काकी त्याच्याबरोबर चांगला व्यवहार करत नसत, पण किशन त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसे. उलट मन लावून सगळी कामं करत असे. तो शेतात काम करत असे आणि मदन बसून सूचना देत असे. अरे किशन, लवकर लवकर काम कर. अजून काहीच नाही केलं तू. लवकर लवकर शेत खरून काढ. हे काम झाल्यानंतर लाकडे तोडून ने. नंतर कोणतेही कारणे नको देऊस. नाही काका, मी कोणतंही कारण नाही देणार. खणण्याचे काम झाल्यावर किशन जंगलातून लाकडं कापून आणत असतो. तेव्हाच रस्त्यात त्याला झाडाखाली एक झोपलेले साधू बाबा दिसतात, जे आजारी असतात. काय झालं बाबा? तुमची तब्येत बिघडली आहे का? हो बाळा, मला खूप थंडी वाजत आहे. जर कुठूनही थोडी ऊब मिळाली असती तर माझी थंडी कमी झाली असती. तुम्ही काळजी करू नका बाबा, मी लगेच ऊब मिळवण्याची तयारी करतो. किशन आपल्या लाकडांना जाळायला लागतो. साधू बाबा म्हणतात, बाळा, हे तू काय करत आहेस? तू या लाकडांना खूप मेहनतीने कापले आहेस. काही हरकत नाही बाबा. किशन लाकडांना जाळतो आणि म्हणतो, बाबा, तुम्हाला काही औषधेही हवे ना? पण या जंगलात औषधं कुठून मिळणार? बाळा, हे जादूचे जंगल आहे. इकडे तुला प्रत्येक रोगाचे औषध मिळेल. मग सांगा बाबा, तुमच्या आजारासाठी काय करू मी? ऐक बाळा, नदीच्या पलीकडे पिवळ्या फुलांचे झाड आहे. जर तू ती फुले आणू शकलास तर मी ठीक होईन. कळलं बाळा? मी आत्ता जातो बाबा. पण बाळा, नदीचे पाणी खूपच थंड असेल. काही हरकत नाही बाबा, मी जाऊन घेऊन येतो. किशन तिकडून जातो. नदीचं पाणी खूप थंड असतं, तरीही तो नदीचं पाणी पार करून त्या पिवळ्या फुलांकडे नदीच्या पलीकडे जातो. बाबांनी ज्या झाडाबद्दल सांगितलं होतं ते बहुतेक हेच झाड आहे. तो पिवळी फुलं तोडून साधू बाबांकडे परत येतो. बाबा त्या फुलांचा वास घेतात आणि ते बरे होतात. बाबा, तुम्ही तर पूर्णपणे ठीक झालात. आता मी जाऊ बाबा? हो बाळा, माझे खूप आशीर्वाद घेऊन जा. किशन लाकडं न आणता घरी येतो. तेव्हा त्याचे काका काकी त्याला ओरडतात, आळशी, तू दिवसभर काय केलंस? रिकाम्या हाती परत आलास. लाकडे कुठे आहेत? काका, मी लाकडे घेऊन येतच होतो, तेवढ्यात मला रस्त्यात एक साधू भेटले. मग त्याने पूर्ण गोष्ट शंकर आणि सुनैनाला सांगितली. पण तू तर एक सुद्धा लाकूड घेऊन नाही आलास. आता मी जेवण कसं बनवू? काकी, तू काळजी करू नकोस, मी लाकडं घेऊन येतो. असे बोलून किशन परत जंगलात जाऊन लाकडं तोडून आणतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा शंकर आणि किशन शेतात जात असतात, तेव्हा त्यांना राजाकडून होणारी दवंडी ऐकायला येते. ऐका ऐका ऐका, महाराणीची तब्येत बरी नाही आहे. महाराजांचा आदेश आहे की जो कोणी महाराणींना बरं करेल त्याला ते आपला अर्ध राज्य देतील. शंकर हे ऐकतो तर त्याच्या मनात लोभ येतो. तो लगेचच दरबारात जातो आणि राजाला म्हणतो, महाराज, मी महाराणींना स्वस्थ करू शकतो. फक्त तुम्ही मला आजचा वेळ द्या. ठीक आहे, आम्ही तुला आजचा वेळ देतो शंकर. शंकर लगेच त्या जंगलात जातो जिथे किशनला साधू बाबा भेटले होते. साधू जवळ जाऊन शंकर म्हणतो, बाबा, मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. ज्या मुलाने तुमची सेवा केली होती, मी त्याचा काका आहे. तो तर खूपच चांगला मुलगा आहे. त्याने माझे प्राण वाचवले. मला सांग, मी तुझ्यासाठी काय करू शकतो? बाबा, महाराणीची तब्येत खूपच खराब आहे. खूप लांबून येणारा हकीमला पण त्यांचा इलाज जमत नाहीये बाबा. मी त्यांच्या उपचारासाठी तुमच्याकडे आलोय. अच्छा, म्हणजे तू आपल्या राणीचे प्राण वाचवू इच्छितो? हो बाबा. ठीक आहे, पण काम खूपच कठीण आहे. ते मी करीन बाबा. तुम्ही सांगा काय करायचं आहे. या जंगलात सरळ सरळ चालत जा. जिथे जंगल संपते तिथे एक डोंगर आहे. त्या डोंगरावर एक आंब्याचे झाड आहे. तिथून एक आंबा तोडून ने आणि त्याचा रस राणीला प्यायला घाल. ती बरी होईल. खूप खूप आभार बाबा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या झाडाजवळ पोहोचल्यावर तू जो विचार करशील ती इच्छा पूर्ण होणार आहे. पण लक्षात ठेव, एकदाच. ठीक आहे बाबा.
हे बोलून शंकर तिथून चालायला लागतो. जंगल संपल्यावर डोंगर येतो. तो डोंगर चढून आंब्याच्या झाडाजवळ पोहोचतो. किती कठीण रास्ता होता. मी खूपच थकलो आहे. जर या आंब्याच्या झाडाच्या ऐवजी वडाचं झाड असतं तर मी त्याच्या सावलीत बसून आराम केला असता. एवढे बोलल्यानंतर आंब्याचे झाड वडाच्या झाडात बदलतं. अरे हे काय झालं? आता मी आंबा कसा घेऊन जाऊ? अरे माझं फुटकं नशीब. अर्ध राज्य हातातून निघून गेलं माझं. त्याला झोप येते आणि तो वडाच्या सावलीत झोपून जातो. तिकडे किशन पूर्ण काम करून घरी येतो तेव्हा त्याची काकी म्हणते, कुठे होतास तू? आणि तुझे काका कुठे आहेत? काकी, मला नाही माहित काका कुठे आहेत. मग अजूनपर्यंत आले का तेवढ्यात नाही? शंकर तिथे येतो. कुठे होतात तुम्ही? काय बोलू मी तुला? आज अर्ध राज्य मिळता मिळता राहून गेलं. हे काय उलट सुलट बडबडताय? मग शंकर तिला पूर्ण गोष्ट सांगतो जी किशन पण ऐकतो. अरे देवा, हे काय केलं तुम्ही? जर आंबा आणला असता तर मी राणी झाले असते. अरे देवा. हे सगळं ऐकून किशनला खूप वाईट वाटतं. तो विचार करतो की काका काकीला महाराणी ठीक होण्याची जराही चिंता नाही, फक्त स्वतःचा लोभ आहे. तो मनातल्या मनात म्हणतो, मी जर महाराणींसाठी आंबा आणला तर त्या लगेच बऱ्या होतील. हा विचार करून किशन जंगलमध्ये साधूकडे जातो. तिथे पोहोचल्यावर तो साधू बाबांना म्हणतो, बाबा, मला आपल्या महाराणींना ठीक करायचं आहे. मला उपाय सांगा. बाळा, तुझे काका आले होते. मी त्यांनाही सांगितलं होतं, पण त्यांच्या लोभीपणामुळे त्यांना साथ मिळाली नाही. पण तू खरा आणि चांगला माणूस आहेस. तू हे काम नक्की करू शकशील. बाबा, मी नक्की प्रयत्न करीन महाराणींचा प्राण वाचवण्याचा. ठीक आहे बाळा, जा. या जंगलाच्या शेवटी एक डोंगर आहे. त्या डोंगरावर एक आंब्याचे झाड मिळेल. त्या आंब्याचा रस महाराणीला प्यायला दे. ती ठीक होईल. ठीक आहे बाबा. किशन बाबांना नमस्कार करून चालायला लागतो. तो जंगल पार करून डोंगरापर्यंत येतो. अरे, हा तर खूपच उंच डोंगर आहे. मी कसा चढणार? पण महाराणींना वाचवायचं पण आहे ना. मी नक्की चढणार. असं बोलून तो हळूहळू डोंगरावर चढायला लागतो. तिकडे त्याला समोर आंब्याचे झाड दिसते. अरे, हेच ते झाड जे बाबांनी सांगितलं होतं. चला, मी लगेच आंबा तोडून घेतो. मग ह्याचा रस प्यायला दिल्यावर महाराणी ठीक होतील. किशन त्या झाडाचा एक आंबा तोडतो आणि राजमहालात येऊन राजाला म्हणतो, महाराज, मी महाराणींसाठी औषध आणलं आहे. बाळा, तू तर खूपच लहान आहेस. तू काय आणले आहेस? महाराज, हा आंबाच औषध आहे. याचा रस महाराणींना प्यायला दिल्यावर त्या बऱ्या होतील. हे ऐकल्यावर राजदरबाराचे लोक हसायला लागतात. पण राजा म्हणतो, ठीक आहे बाळा. महाराणीच्या प्रती तुझी काळजी बघून आम्ही असे नक्की करू. महाराज किशनला आपल्या बरोबर महाराणींच्या कक्षेत घेऊन जातात, जिथे दासी आणि वैद्य आधीपासून आहेत. किशन आपल्या हाताने आंब्याचा रस काढून महाराणीच्या तोंडात घालतो. रस तोंडात गेल्यावर महाराणी आपले डोळे उघडते. अरे, हे काय? महाराणी बरी झाली? बाळा, तू आमच्यासाठी साक्षात देवाचा अवतार आहेस. आम्ही तुला आमचे अर्धे राज्य देतो. बाळा, नाही महाराज, मला काहीच नको आहे. जर महाराणींच्या जागी माझी आई असती तेव्हाही मी हेच केलं असतं जे महाराणींसाठी केलं आहे. एवढे बोलल्यानंतर महाराणी भावना विवश होते आणि किशनला जवळ घेऊन म्हणते, बाळा, तू आमचा मुलगा बनून या राजमहालात राहशील का? दुसऱ्या दिवशी राज्यात दवंडी पिटवली जाते की राजाला राजकुमार मिळाला आहे. अशा प्रकारे किशनचे चांगले मन आणि वागणुकीने त्याला एका गरीब मुलापासून एक राजकुमार बनवले.